नमस्कार मित्र हो, मराठी क्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्नर आणि फर्स्ट लेअर बघितला, कॉर्नर कसे लावायचे ते बघितले. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा सेकंड लेअर कसा लावायचा आहे, हा वाला. तर याच्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, फक्त हे एज पीस आहेत तेच फक्त मॅच करावे लागतील. म्हणजे इकडे निळा आणि लाल, ठीक आहे. इथे कोणता एज पीस येईल, लाल आणि हिरवा. इथे हिरवा आणि केशरी असं. तर हे एज पीस कुठे असणार, एकतर या साईडला असणार, हे बघा जसा हा लागलेला आहे. पण हा ऑरेंज आहे, हा एज पीस आहे या बाजूचा, हा दिसतोय निळा इकडे आहे, पण हा लागला आहे चुकीच्या ठिकाणी. फक्त हेच आहेत. तर हाच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तो कसा करायचा ते आपण बघूया. चला मग सुरू करूया. तर मित्र आपल्याला लावायचे आहेत एज पीस. एज पीस म्हणजे हे जे पीस असतात त्याला एज पीस बोलतात. आपल्याला काय करायचं आहे की इथे वरती आपल्याला साईडला नाही बघायचं आहे, वरती ज्या एज पीसमध्ये येल्लो कलर नसेल ते एज पीस बघायचे आहेत. तर याच्यामध्ये येल्लो आहे, याला इग्नोर करायचं आपण. याच्यामध्ये पण येल्लो आहे, खाली किंवा वर. इथे वर आहे, इथे खाली आहे, याला नाही बघायचं. ठीक आहे. हा एक आहे, हा एज पीस बघायचा. हा एज पीस कुठला आहे, तर याला सेंटर कलरशी मॅच करायचा आपण. म्हणजे हा ग्रीन आहे, ठीक आहे, ग्रीन आहे. तर सेंटर कलर ग्रीन येईपर्यंत मी हा क्यूब फिरवतो, ठीक आहे, म्हणजे असा. किंवा समजा इथे तर मी या ग्रीनला इथे ठेवला आणि याला इथे फिरवला, जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल. इथे आहे तर मी असा फिरवू शकतो, किंवा हा इथे आहे तर मी इकडे घेतला त्याला. हा ग्रीन ग्रीन मॅच झाला, ठीक आहे. आता मला काय करायचं की वरचा कलर कोणता आहे तो बघायचा आहे. वरती आहे ऑरेंज. ऑरेंज कलर हा इथे पहिला सेंटर मॅच करायचा. ऑरेंज कलर हा लेफ्टला किंवा राईटला, डावीकडे किंवा उजवीकडे असणारच. तर इथे बघूया, इकडे आहे लाल कलर, म्हणजे इथे आहे, ठीक आहे. तर या बाजूला जर ऑरेंज आहे तर मला याच्या उलट्या दिशेला फिरवायचा आहे. म्हणजे मी असा, म्हणजे आपल्याला अल्गोरिदमच्या भाषेमध्ये बोलतो आपण याला यू, म्हणजे अप्पर साईड आपण या साईडला फिरवली. हा बघा मी इथे फिरवला. एकच स्टेप आहे फक्त, याला एकदा फिरवायचा, त्यानंतर आपला राईटचा फॉर्म्युला लावायचा जो की आहे RU R'. काय केलं बघा, ऑरेंज इकडे मी या बाजूला फिरवला आणि फॉर्म्युला लावला RU R'. ठीक आहे. पांढरा कलर इथे आला. मला आता सिम्पल काय करायचं, मी ही बाजू कंप्लीट करतो ना. आता मला फक्त क्यूब मी राईट साईडने लावला, आता मला लेफ्टला फिरवायचा आहे असा. काहीच नाही करायचं. आता फक्त इथे आपला डाव्या साईडचा फॉर्म्युला लावायचा. बघू शकतात तुम्ही, हा कॉर्नरचा एज पीस इथे लागलेला आहे. हा जो की वर होता, इथे होता, बरोबर. हा ऑरेंज कलर, हा ग्रीन कलर इथे होता आणि ऑरेंज वर होता, तो बरोबर इथे लागलेला आहे, ठीक आहे. आता आपण पुन्हा बघूया. हा पीस नाही बघायचा आपल्याला, ठीक आहे. हा आहे, बरोबर लागला इथे, ठीक आहे ना. समजा हा इथे असला असता तर मी याला इथे घेणार, इकडे असला असता तर याला मी इथे फिरून घेणार, सेंटरला मॅच करणार. वरती कोणता पीस आहे, तर ब्ल्यू कलर. ब्ल्यू त्याच्या उजवीकडे तरी असेल किंवा डावीकडे असेल. डावीकडे आहे. जर डावीकडे आहे ब्ल्यू कलर तर मी याला उजवीकडे फिरवणार आणि पहिला फॉर्म्युला मी डाव्या बाजूचा लावणार, ठीक आहे. हा लागला, मी क्यूबला उजव्या साईडला फिरवणार. डाव्या बाजूने सुरुवात केली म्हणून आता उजव्या बाजूला. हा पांढरा कलर माझ्या उजव्या साईडला आला पाहिजे. मी पुन्हा तोच RU R'. तुम्ही बघू शकतात हा एज पीस इथे लागलेला आहे, ठीक आहे. 2 एज पीस लागले आपले. आता मी पुन्हा बघणार वरती. हा नाही घ्यायचा आहे मला, हा पण नाही, हे 2 बाकी आहेत. हा आहे ग्रीन आणि रेड. तर मी ग्रीन कलरचा सेंटर पॉईंटपर्यंत मी क्यूब फिरवणार, ठीक आहे. हा ग्रीन आला आणि तो ग्रीन येईपर्यंत मी असा असा फिरवतो. आला ग्रीन, ठीक आहे. ग्रीन आणि रेड आहे. हा कुठे लागणार आहे, इथे लागणार. तर रेड कलर कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. मग मी याला कुठे फिरवणार, उजव्या बाजूला. लक्ष द्या. आता मी काय केलं, इथून इथे फिरवला आणि डाव्या बाजूचा फॉर्म्युला लावला. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, हा आपली फ्रंट साईड कोणती होती, ग्रीन. आता मी काय केलं, याला उजव्या बाजूला फिरवलं, कारण आपण सुरुवात डावीकडून केली, मग मला उजव्या बाजूला फिरवायचं आहे. उजवीकडून सुरुवात केली तर डाव्या बाजूला फिरवायचं आहे. आता मी उजव्या साईडचा फॉर्म्युला लावणार.
ठीक आहे. तुम्ही बघू शकता इथे हा एज पीस लागलेला आहे, इथे पण लागलेला आहे. आता शेवटचा एज पीस राहिला आहे ऑरेंज आणि ब्ल्यू इथे आहे. सिम्पल 2 स्टेपमध्ये लागतो. ठीक आहे. वरती आहे ब्ल्यू राईटला आहे म्हणून मी याला इथे फिरवला. तुम्ही सुरुवातीला असा पण फिरवू शकता, पण असा या बोटाने फिरवलेला कधी पण चांगला. ठीक आहे. आणि काय केलं बघा, फिरवला, उजव्या साईडचा फॉर्म्युला लावला. ठीक आहे. आता मी या साईडने लावला. मी क्यूब सिम्पल आता ऑरेंज आहे तो या साईडला केला, म्हणजे जेणेकरून व्हाईट माझ्या डावीकडे येईल. एकदा उजवीकडचा एकदा डावीकडचा. आता मी डावीकडचा फॉर्म्युला लावला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की इथे हा एज पीस लागला आहे, इकडे हा त्याच्याबरोबर जागेवर लागला आहे, हा त्याच्याबरोबर जागेवर लागला आणि हा पण. त्यामुळे हा सेकंड लेअर कंप्लीट झालेला आहे. बघतात तुम्ही सेकंड लेअर कंप्लीट झाला. अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला यूट्यूबवरती क्वचितच भेटेल की एवढ्या 2 इझी स्टेप्सने क्यूब सॉल्व करतो आहे आपण. पुढे पण याच 2 स्टेप्सने आपण क्यूब सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर इथेच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जरूर पाठवा. आणि एका दिवसात क्यूब शिकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.